नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं, प्रत्येक जण आपली मतं सोशल मीडियावरती व्यक्त करताना पाहायला मिळतं. परंतु आपण जर पाहिलं तर अनेक घडामोडी या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा या जगामध्ये घडत असतात. परंतु त्याच घडामोडींवरती कधी कोण बातचीत करतं, कोणी नाही करत. कधी कोण दिलखुलास त्यावरती ट्विट करतं किंवा स्वतःची मतं मांडतं. त्याच पद्धतीची मतं लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा सर यांनी मांडलेली आहे आणि त्यांच्याच त्या संपूर्ण कोर्सचं एक संग्रह म्हणजे टाइमलाईन पुस्तक आज त्याचं प्रकाशन सोहळा आहे आणि त्याच पुस्तकासंदर्भात त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे त्या संदर्भात अधिक आपण संवाद स्वतः राजेंद्र दर्डा सर आहेत आपण त्यांच्याशी करणार आहोत. सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो सर. खूप खूप आभारी आहे की आपण आज या ठिकाणी आला. धन्यवाद. जे तुम्ही पोस्ट करता सोशल मीडियावरती, मग ते एक्स पोस्ट असेल, फेसबुक पोस्ट असेल, इतर अनेक ठिकाणी अनेक विषय असतात. राजकीय विषय असतील, त्याच्यानंतर तांत्रिक विषय असतील, पावसाळा, त्याच्यानंतर पडलेला दुष्काळ, या विषयावरती पोस्ट करत असताना नेमकं कशा पद्धतीने तुम्ही तुमचं मत मांडता? कधी तुम्हाला दडपण येत नाही का की बाबा आपण आपली मतं मांडताना कधी काय एखादा शब्द चुकला आणि तो नागरिकांनी एका वेगळ्या पद्धतीने घेतला तर असं? मुळामध्ये मी सामाजिक म्हणजे या समाज माध्यमाकडे कसं आलं हे सुरुवातीला आपल्याला मी सांगतो. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संध्याकाळचा वेळ होता आणि मी घरी आलो आणि मी पाहिलं की माझा नातू आर्यमन त्या ठिकाणी बसलेला होता, शाळेतून आला होता आणि त्यांनी आल्याबरोबर माझ्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाला, दादाजी आप तो व्हायरल हो गए. अरे म्हटलं काय झालं? तेव्हा त्यांनी म्हटलं 5.1 मिलियन व्ह्यूज दादा, यू हॅव गॉन व्हायरल. तेव्हा मला लक्षात आलं की तो ज्या शाळेत होता त्या शाळेतल्या एका शिक्षकांनी माझी त्या दिवशी जी पोस्ट होती ती पोस्ट त्याला दाखवली होती आणि ती पोस्ट होती की माझ्या फार्ममध्ये मी जी आंब्याची बाग लावलेली आहे तर ते आंबे मी उतरवत होतो आणि ती पोस्ट 5.1 मिलियन पर्यंत गेली. आणि मला असं लक्षात आलं की आपण जेन झी आणि जेन अल्फा बरोबर जोडल्या जाऊ शकतो आणि म्हणून मी समाज माध्यमाकडे ओढल्या गेलो. आता समाज माध्यम म्हटलं की जिकडे तिकडे निगेटिव्हिटी खूप दिसते आणि तिथे कटुता येतं, वाद आहे आणि ट्रोलिंग होतं. पण मी सुरुवातीलाच एक गोष्ट काळजी घेतली की माझ्या पोस्टमध्ये कधी कटुता येणार नाही आणि त्याच्यात कधी अहंकार येणार नाही. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यातले अनेक प्रसंग मी त्या ठिकाणी मांडतो. ज्या वेळेला मी जे छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, जिजामाता असू द्या की ज्योतिराव फुले असू द्या, हे सगळं जेव्हा मी देतो पोस्टमध्ये तर त्याला मी आजच्या काळाशी जोडतो आणि ते लोकांना खूप आवडतं. आणि आपल्या पोस्टमुळे जर एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये जर हास्य जर आलं किंवा त्याला बरं वाटलं तर मला त्याचा अधिक आनंद होतो. काही दिवसांपूर्वीच म्हणजे काही महिनाभरापूर्वीच तुमची एक पोस्ट पाहिली होती. त्यामध्ये एक दुष्काळी भाग होता खेडेगावाचा, विहिरीमध्ये पाणी नव्हतं. बरोबर आहे. ती पोस्ट लिहिताना आणि तुम्ही जे मतं मांडली तुमची म्हणजे अनेक राजकारणी तुमचे मित्र देखील आहे, पण तुम्ही या गोष्टीचा कधी विचार नाही करत की आपल्याच राजकारणी मित्रांना या संदर्भात कधी काय भेडसावेल, काय चुकीचं वाटेल किंवा असं? आपला आभारी आहे की आपण त्या पोस्टचा उल्लेख केला. उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील त्या विहिरीवर शेकडो लोक पाणी भरतात आणि पाणी आत उतरून भरतात. म्हणजे आपल्या आयुष्याशी खेळून ते पाणी मिळवतात. ही गोष्ट काही फार भूषणावं नाही आहे. आणि मला असे विषय मिळतात त्याचं कारण असं आहे की मी पत्रकारितेबरोबर राजकारणातही राहिलो आहे. तेव्हा माझा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे मला हे सगळं शक्य होत होतं. आणि ज्या वेळेला मी पोस्ट लिहित होतो तर मला खात्री होती की उद्या ही पोस्ट आल्यानंतर निश्चितपणे
शासन त्याची काळजी घेईल याची मला विश्वास होता. आणि मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याच दिवशी कलेक्टरनी त्या ठिकाणी जाऊन टँकरची, ॲडिशनल टँकरची व्यवस्था केली. आता त्यावेळेला त्या ठिकाणच्या ग्रामीण जनतेला जो फायदा झाला, मला असं वाटतं की त्या पोस्टला किती व्ह्यूज मिळाले, किती लाईक्स मिळाले, त्यापेक्षा मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. नाही, पण तुम्ही तीच फक्त पोस्ट नाही केली, अशा अनेक तुम्ही पोस्ट केल्यात आणि त्याचं लगेच ऍक्शनवर रिॲक्शन झालेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना तुम्ही म्हणालात की जेनझीस सोबत कनेक्ट करायचं, आत्ताच्या जनरेशन सोबत कनेक्ट करायचं, त्यासाठी तुम्हाला कधी काही असं म्हणजे एक वेगळा विचार येऊ आला का की बाबा आपण अशा पद्धतीने जेनझीसशी कनेक्ट करू? इंस्टाग्राम असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण आत्ताच जर पाहिलं तर एक वेगळंच समावेश आंदोलन हे बरोबर. देशभरात सुरू असताना पाहायला मिळतं. त्यामुळे जेनझीसची कनेक्ट होणं हे किती सोपं आहे, अवघड आहे, तुम्हाला काय वाटतं? मला वाटत नाही की कठीण आहे. मी तुम्हाला एक गोष्ट, एक उदाहरण देतो. गेल्याच वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एक बातमी आली की मेंढपाळाचा मुलगा वीर देव यांनी UPSC क्रॅक केलं. फार मोठी बातमी होती. आणि त्या व्हिडिओमध्ये तो असं म्हणतो की ज्या वेळेला मी 10वी मध्ये होतो, मेंढ्या चरवून मी शिकत होतो आणि मला 96% मार्क पडले. आणि जेव्हा 96% मार्क पडले तर राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी मला पत्र पाठवलं, माझं अभिनंदन केलं आणि ते म्हणाला की काय माहित, त्यामुळे सुद्धा मला त्याचं कुठेतरी मला प्रेरणा मिळाली असेल. मला असं वाटतं की आपल्या पोस्टमुळे एका व्यक्तीला जरी प्रेरणा मिळाली तर आपण यशस्वी झालो, असं माझं मनापासून. टाइमलाईन पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल, जर आव्हान नागरिकांना एक करायचं असेल या पुस्तकासंदर्भात तर काय कराल? असं आहे, प्रत्येक व्यक्तीची आपली टाईमलाईन असते, प्रत्येक समाजाची टाईमलाईन असते, प्रत्येक राष्ट्राची टाईमलाईन असते. आणि प्रत्येक टाईमलाईन मधून माणूस कधीतरी प्रेरणा घेतो, काहीतरी शिकतो, काहीतरी आव्हानांना पुढे कसं तोंड द्यायला पाहिजे हे तो शिकत असतो. तेव्हा मला असं वाटतं की टाईमलाईन हे जे त्याला दिलेलं टायटल आहे हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि जेव्हा आपण हे वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की याच्यात त्या पद्धतीच्या पोस्टचा समावेश झालेला आहे. धन्यवाद सर, आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत Thank you. स्वतः राजेंद्र दर्डा सर होते. खरं पाहायला गेलं तर शैक्षणिक असेल, राजकीय असेल, त्याचबरोबर स्वतः पत्रकारितेत काम करून राहणारे हे राजेंद्र दर्डा सर, आणि त्यांची अनेक मतं ही त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरती आहेत. आणि याच त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्याच या मतांचा एक संग्रह आपल्याला या टाइमलाईन पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.